2014 साली प्रथमतः मोदी निवडून आले तेव्हा खूप मोठ्या अपेक्षा हिंदू समाजाच्या त्यांच्याकडनं होत्या. एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निराशेचं असं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये आदरणीय मोदीजींनी स्वतः ती घेतली. तर त्यांच्याकडनं अगदी हिमालय एवढ्या अपेक्षा संबंध हिंदू समाजाच्या होत्या. त्यापैकी काही अपेक्षांची त्यांनी परिपूर्तता केली. 370 कलम हटवलं आणि नंतर मग राम मंदिराची उभारणी मोठ्या प्रमाणात केली. राम मंदिराची उभारणी जी आहे त्याच्यासाठी हिंदू समाजाने हातभार लावला, परंतु सरकारने एक पैसाही दिलेला नव्हता. परंतु तरी देखील हे ते कार्य सिद्धीस नेलं. त्याच्यामध्ये जे होणारे अडथळे होते ते दूर केले आणि कार्यसिद्धीस नेले. यासाठी हिंदू समाजाला निश्चितपणे त्यांच्याविषयी आदर वाटला आणि स्नेहभाव निर्माण होत होता, तो झालेला होता. त्यानंतर मग सी-ए-एचा कायदा केला. त्यानंतर मग एन-आर-सीचा कायदा केला, सी-ए-एचा कायदा केला. त्याच्याविरुद्ध खूप मोठा गदारोळ करण्यात आला. त्या सर्वप्रथम एक मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमानांनी आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी किंवा या आंदोलनाला प्रतिकार करण्यासाठी सरकारकडनं जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते त्याच्यामध्ये खूप अमिच्छा कमी पडले. तेव्हा सर्वात मोठं धडधडीत मोठं अपयश जे आहे ते त्यावेळेला सर्वप्रथम समाजाच्या दृष्टीपथात आलं. त्यानंतर दिल्लीमध्ये ज्या दंगली करण्यात आल्या, मुसलमानांनी दंगली केल्या, त्याच्यामध्ये हिंदू समाजाचं अतोनात नुकसान झालं आणि त्या दंगली आटोक्यात आणण्यामध्ये देखील सरकारला अपयश आलेलं होतं आणि पुरेशा प्रमाणामध्ये कणखरता दाखवण्यामध्ये सरकारने ढिलाई दाखवली, हे तर निश्चित आहे. काही गोष्टी अशा होत होत्या की ज्याच्यामध्ये म्हणजे सरकारला आपण अपेक्षा करत होतो दरवेळेला की या गोष्टी हिंदू समाजाच्या हिताच्या दृष्टीने ज्या आहेत त्या केल्या जातील. कारण 70 वर्षामध्ये काँग्रेसने हिंदू समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी सगळे प्रयत्न केले. हा इस्लामी प्रजासत्ताक व्हावा, इस्लामी राजवट व्हावी, इस्लामी सल्तनत यावी यासाठी निश्चितपणेच काँग्रेसने सगळीकडे पाणी घातलेलं होतं. हिंदूंचा सगळ्या प्रकारे कोंडमारा करून, हिंदूंना जाती-जातींमध्ये विभक्त करून, मुसलमानांना त्यांच्या विरुद्ध सोडून द्यायचा आणि प्रचंड प्रमाणात हिंसक बनवा पेटल्यानंतर सत्तेवरती यायचा हा काँग्रेसचा मनसुबा होता. आणि इस्लामीकरण करण्याच्या या परंपरेमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना हातभार लावलेला होता. एक तर शिवसेनेचा आपत सोडला तर. त्यामुळेच अर्थातच अपेक्षा होत्या की हे जे प्रयत्न काँग्रेसने केले मुळासकट त्याला उपटून टाकायला पाहिजे. त्याच्यात सर्वप्रथम सुरुवात जी एन-ई-सी-आर-टीची पुस्तकं जी होती त्यांनी तरुणांची मनं, लहान मुलांची मनं विषाक्त करण्याचे प्रयत्न लहानपणापासून केले गेले. खोटा इतिहास लिहिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलाच नाही. 1-2 परिच्छेदामध्ये काय आवरून टाकला जायचा आणि मोठमोठ्या दहशत निर्माण करणाऱ्या ज्या जिहाद्यांचे जे कारनामे होते ते मोठ्या प्रमाणात लिहिले जाते. मोहम्मद घोरींपासून तुघलक, मोहम्मद बिन कासिम या सगळ्यांना मोठा गौरवान्वित केलं जायचं. अशा प्रकारचा इतिहास जो होता तो साम्यवादी मंडळींनी जवाहरलाल नेहरूनं लिहिला, त्यांच्याकडनं लिहून घेतला. तो बदलण्यासाठी काही प्रयत्न केले नाही. आता कुठे करायला लागलेले आहेत. तिसऱ्या वेळेला जेव्हा त्यांना दणका बसला 240 जागांवरती भारतीय जनता पक्ष आला, तेव्हा त्यांनी थोडेफार प्रयत्न आता सुरू करायला, हातपाय हलवायला सुरुवात केली. एन-सी-आर-टीची जी पुस्तकं होती त्याच्यामध्ये थोडेफार बदल आता व्हायला लागले. त्याच्यामध्ये औरंगजेबाचा धडा जो आहे तो त्यांनी काढून टाकलेला आहे, असं साधारणतः सांगण्यात येतंय. आता तो त्याच्यात माघार घेणार नाही त्याची अपेक्षा निश्चितपणे करायला पाहिजे. हे प्रयत्न जे आहे ते 11 वर्षानंतर केले. याच्यामधून ही फार मोठी गोष्ट हास्यास्पद आहे असं कोणालाही वाटेल. कारण मोठमोठ्या गोष्टी करायच्या होत्या. त्याच्यामध्ये काही काडीचंही काही प्रगती केलेली नाहीये. या देशामध्ये घुसखोरांची समस्या इतकी प्रचंड झालेली होती. जवळजवळ 20 कोटी घुसखोर या देशामध्ये आहेत, असं काही जणांचं म्हणणं आहे. काही जणांचं म्हणणं आहे 15 कोटी आहेत. परंतु निश्चित आकडा सांगता आला नाही तरी 10 कोटीच्या आसपास निश्चितपणे बांगलादेशी घुसखोर, मुस्लिम घुसखोर या देशामध्ये आहेत. अगदी दिल्लीमध्ये 5,000 पाकिस्तानी नागरिक ते गायब झालेले आहेत असं सरकार सांगतंय. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल देश जो आहे तो घुसखोरांचा झालेला आहे. या देशाच्या सगळी सुविधा ज्या आहेत त्या घुसखोर लागतायत आणि सामान्य नागरिकाला देखील सुविधापासून वंचित व्हावं लागतंय. हा कुठला न्याय सरकारने व्यक्त केलेला आहे? याच्यामध्ये निश्चितपणे कमकुवतपणा दिसतोय. तसा योगीजींनी शासन केलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये, तशा प्रकारे ठामपणे निर्धारपूर्वक या गोष्टी सगळ्या करायला पाहिजे होत्या, त्या शासनाने अजिबात केलेल्या नाही. त्यामुळे घुसखोरीवरती जर तुम्ही विचार केला तर त्याच्यावरती कुठलेही प्रयत्न केले नाहीत. घुसखोरी जे आलेले आहेत त्यांना हुसकावून लावण्यासाठी काही प्रयत्न केले गेले नाहीत. लव जिहादची समस्या होती त्याच्यासाठी कायदा सर्वंकष कायदा केला नाही. केंद्र सरकारने कायदा केला नाही. लव जिहाद हा शब्द उच्चारायला पण केंद्रीय नेते घाबरत असतात. राज्य सरकारने त्यांच्या पातळीवरती केले, पण ते केंद्रीय कायदा आवश्यक आहे. कारण ट्रॅप करून हिंदू मुलीला पकडून हे करणं आणि नंतर त्यांचं धर्मांतर करणं किंवा त्यांचं खच्चीकरण करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं हे सगळे प्रकार जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत.
हे जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत सगळे देखील. कारण ह्यासाठी एक निश्चित योजना आहे, एक निश्चित उद्दिष्ट आहे. त्याला 2047 साली या देशाचं रूपांतर जे आहे ते इस्लामिक रिपब्लिक करायचं आहे, इस्लामी सल्तनत त्याला स्थापन करायची. त्याला मोदी काय करतायत हा प्रश्न सर्वात मूलभूत आहे. त्याला रोखण्यासाठी मोदी काय करतात, आपली लोकसंख्या सगळी तर सर्वत्र घटते. हिंदूंनी त्यांची लोकसंख्या मर्यादित करून घेतलेली आहे. त्यात परत त्यांची घुसखोरांची संख्या वाढते. त्यांना कुठल्याही कुटुंब नियोजनाचं कुठलंही बंधन नाही आहे. त्यांचे हम 5 आणि हमारे 25 ही अविरतपणे ही संख्या वाढत चाललेली आहे. त्याला रोखण्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. दुसरं धर्मांतर होत आहे. धर्मांतराची मोठी समस्या जी आहे ती रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी कायदा पण आंध्र प्रदेश सरकारने केला नाही, तेलंगणाने केला नाही, पंजाब सरकारने केला नाही. तिथे सगळ्यात मोठ्या धर्मांतराच्या समस्या आहे. प्रचंड प्रमाणामध्ये ख्रिश्चनांनी धर्मांतर करून घेतलेले आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 40 ते 50% ख्रिश्चन झालेले आहेत. पंजाबमध्ये सारख्या ठिकाणी गुरु गोविंद सिंहच्या पंजाबमध्ये 50% ख्रिश्चन झालेले आहेत. ही केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारला. आंध्र प्रदेशमध्येही तसंच आहे. अगदी तिरुपतीची घटना पाहिली, ज्या तिरुपतीच्या मंदिराच्या परिसरामध्ये देखील ख्रिस्ती लोकांचा तिथेच सगळा मोठा वावर असतो आणि त्या प्रसाद बनवणाऱ्या लोकांच्या मध्ये पण ख्रिस्ती लोकांचाच हातभार लागलेला आहे वाटप करण्यामध्ये, हे करण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये कसं त्यांनी हे केलं आपण सर्वही पाहिलं. त्या लाडूमध्ये कशा प्रकारे गाईच्या चरबीची भेसळ करण्यात आलेली होती. असा सगळीकडे सुळसुळाट झालेला असताना, हिंदू सभ्यता उद्ध्वस्त करून घेण्यासाठी सर्वत्र प्रयत्न होत असताना त्याच्या विरुद्ध सर्व शक्ती कार्यान्वित करून लढणं सरकारचं कर्तव्य होतं. त्याच्यामध्ये 100% अपयश आलेलं आहे. फक्त 3-4 गोष्टी ठळकपणे खोडल्या तर आहे. त्यांनी केलेलं काय, की मी हिंदू नेता आहे दाखवण्यासाठी वारंवार मंदिरामध्ये जाणं, त्रिपुंड लावणं, भस्म लावणं, आरती करणं, गंगा आरती करणं आणि नंतर कुठल्या यांच्या साधू संतांची भेट घेणं, दर्शन घेणं. याच्यामध्ये हिंदू समाज खुश होता की वा हिंदू किती भक्त नेता आहे, धार्मिक नेता आहे. हे धार्मिक नेता आहात तुम्ही, याच्याविषयी आम्हाला अभिमान आहे, आम्हाला आनंद वाटतो. परंतु हिंदू समाजासाठी जे काही करायचं आहे ते आता प्रतिकात्मक नाही आहे. त्याला प्रत्यक्षात करायला पाहिजे. प्रत्यक्षात करा तुम्ही काहीतरी, ठोस करा काहीतरी. काहीतरी करा म्हणजे या फार मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे की ज्याच्यामुळे हिंदू सभ्यता आणि संस्कृती टिकेल, वाचेल. इथे जर वाचली तर ते देशामध्ये काही परदेशामध्ये तुमचा काही गौरव होऊ शकतो. इथेच जर वाचली नाही तर विश्व राहिलं नाही आणि गुरुही राहिलं नाही. तुमच्या पुढसाठी विश्व पण पोरक होईल आणि गुरु पण पोरक होईल. अशी वस्तुस्थिती आहे. ते करण्याच्या वेळी एक इव्हेंट मॅनेजमेंट समजणं, प्रतिकात्मक काही करणं आणि जाहिरातबाजी करून आपल्या सरकारची फुसारकी सर्वत्र मानणं, हा प्रकार मात्र शासनाने सातत्याने केलेला आहे. आणि त्यामध्ये एक भाटगिरीची वातावरण पण निर्मिती झालेली आहे. या सगळ्या चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत, हिंदू समाजासाठी केलेल्या. त्यांच्याविरुद्ध टीका केली की लगेच त्यांचे भाट उठतात आणि तुमच्यावरती टीका करायला लागतात. तर ते तसे आम्ही काही मोदींचे किंवा कोणाची भाटगिरी करण्यासाठी प्रयत्न करत नाही आहोत. हिंदुत्व विचार ज्यांनी पुढे नेलेला आहे, त्याला हिंदुत्वासाठी त्यांना प्रयत्न केलेले आहेत. ते जर प्रयत्न केलेले नसतील, कमी पडत असतील तर टीका करण्याचा अधिकार आहे. कारण आमच्या मतावरती शासन निवडून आलेले आहे. हिंदूंनी मतदान केलं म्हणून मोदी आलेले आहेत, मुसलमानांनी मतदान केलं म्हणून मोदी आलेले नाही आहेत. त्या सर्वप्रथम अधिकार जो आहे तो हिंदूंचा आहे. तुम्ही जे जे काही करताय त्याच्यामध्ये हिंदूंनाच त्याचा वाटा पहिलं सर्वप्रथम मिळाला पाहिजे. सर्वप्रथम हकदार हिंदू आहे. याउलट तुम्ही UGC सारखा कायदा आणून हिंदू समाजामध्ये फूट पाडता, हिंदू समाजामध्ये जातीमध्ये विभक्त करून त्याला एकमेकांच्या मध्ये लढत ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट या काळामध्ये झालेली आहे. त्यामुळेच आज सरकारच्या विरुद्ध लोकांचा असंतोष फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. या सगळ्या गोष्टी उजागर करण्यासाठी, उघडण्यात आणण्यासाठी त्याला बोलणं क्रमप्राप्त आहे. एक हिंदुत्ववादी म्हणून हे बोलणं आमचं कर्तव्य ठरतं, सर्वांचंच कर्तव्य ठरतं. आणि जे कर्तव्य ठरतं ते बोलतायत, त्यांचं कर्तव्य ठरत आहे ते बोलत आहे. परंतु याचा आधी अर्थ असा नाही आहे की मोदीजींनी हिंदुत्वासाठी काही केलं नाही म्हणून त्यांचा कुठल्याही प्रकारे अनादर करणं, त्यांना कुठे अनौचित्यपूर्ण भाषा वापरून त्यांची बदनामी करणं, त्यांना कुठल्याही प्रकरणामध्ये चुकीच्या खोट्या प्रकरणामध्ये, अवास्तव प्रकरणामध्ये वाढकवून त्यांची अत्यंत अवमानकारक अशी बदनामी सर्वत्र करणं, हे जे प्रकार जे आहेत YouTube चॅनलवरनं जे लोक करतायत त्याला लगेच सरकारने पाबंदी घालायला पाहिजे, त्याच्याविरुद्ध बंदी घालायला पाहिजे. हे जे अवांछनीय प्रकार होत आहेत, मोदींचा कुठल्या ह्याच्याशी संबंध आहे, कुठल्या ह्याच्याशी संबंध आहे असं जोडून सुब्रमण्यम स्वामीसारखा विकृत डोक्याचा माणूस असे सगळे सर्वत्र बोलतोय आणि तो मोकळा सुटलेला आहे. मधु किशोर सारखी जी अत्यंत सहीजीवीची असलेली स्त्री, जिने अनेक प्रकारचे पक्ष बदलले, विचारसरणी बदलल्या, अनेक वर्षांमध्ये अनेक विचारसरणी बदलल्या आणि तिच्याकडे फावत नाही, मिळत नाही म्हटल्यावरती गदारोळ चालू केला किंवा त्यांनी गरळ ओकायला सुरुवात केली. अशा लोकांनी बदनामी मोदीजींची करावी अशी काही मोदीजींची योग्यता नाही आहे. मोदीजींनी हिंदुत्वासाठी काही केलं नाही याविषयी आम्ही त्यांच्यावरती टीका अवश्य करू. परंतु या देशाचे पंतप्रधान आहे, त्यांचा एक मान आहे, सन्मान आहे, औचित्य आहे आणि त्या आधारानेच मोदींना वागवलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून. त्यांचा टीका करू, विरोध करू, निश्चितपणे करू. परंतु व्यक्तिगत चारित्र्यहनन कारण नसताना करणं हे फार अत्यंत हीन दर्जाची गोष्ट आहे. आणि जो मनुष्य तसा नाही आहे, काँग्रेसवाल्यांची ज्या कथा ज्या होत्या, जवाहरलाल नेहरू वगैरे सारखे ते जगाने वाचलेले ऐकले आहेत. मोदीजी तसे नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मोदीजींचं चारित्र्य अत्यंत शुद्ध आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या सगळ्या लोकांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो.
आणि त्यांच्यामध्ये डावी जी पिलावळ आहे त्याचा जास्तीत जास्त मोठा वाटा आहे. त्यांना वाटते की अशी बदनामी करून मोदींना सत्तावर तर घालवता येईल. मोदींनी सत्ता सोडावी आणि योगीजींनी यावं असं आमचं पण म्हणणं आहे. परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की मोदीजींची बदनामी जी करताय ते योग्य आहे. मोदींची बदनामी करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत त्यांनाच उत्तर दिलं पाहिजे. त्यांना तुम्ही कायदेशीर कार्यवाही करून थांबवलं पाहिजे. हे सरकारचं सर्वप्रथम कर्तव्य आहे. इतर कर्तव्यामध्ये सरकार जशी कसूर करते तसं त्या प्रकरणामध्ये अमित शहा पण कसूर करतात असं मला दिसतंय. कारण ही जी गरळ ओकणारी तोंडं जी आहे ती जर थांबवली नाही तर ती लोकांना काही काळानंतर खरं वाटायला लागेल. असं आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि हिंदूंच्या हितासाठी जी काही गोष्टी करणं आवश्यक आहे ते प्रत्यक्षात कराव्यात अशी अजूनही आमची अपेक्षा राहील.